नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय मिनी ब्लॉग. आणि आज तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या या ब्लॉगमध्ये. तर आज संध्याकाळ झाली होती आणि त्यानंतर वहिनी आज करत होती स्पेशल रेसिपी. म्हणजे काय तर तुम्ही कमेंट करून तुम्हीच सांगा आम्ही काय बनवतो आहे. म्हणजे मी नाही तर वहिनीच बनवते ॲक्च्युली. आणि तिने मस्तपैकी कांदा, टॅमॅटो अँड लसूण वगैरे सगळं मिक्स करून ती वाटण करत होती. आणि स्पेशली तिने कोलंबी आणलेली, तर आम्ही कोलंबीचा हे मग सांगतेच मी कोलंबीचा बोलतात ना काळवण, कोलंबीचं कालवण ते करत होतं. आणि एवढं सुंदर झालेलं की अक्षरशः तो कोलंबीचं कालवण आम्हाला कमी पुरला जेवण करताना ॲक्च्युली. आणि ते खूप मस्त वाटत होतं खायला. ते बघू शकाल की तिचं तर तुम्ही बघू शकाल इकडे आमचं रेडी होते कालवण लवकरात लवकर. आणि हे खूप बघायला खूप मस्त वाटतं, खायला तर खूप टेस्टी होतो. ॲक्च्युली आम्हाला पुरलं नाही खायला, कमी उरलं, पण खूप मस्त आलेलं. तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला आमचं कोलंबीचं कालवणची रेसिपी शॉर्टकटमध्ये कशी वाटली. आणि आता आम्ही फटाफट करतो आणि जेवायला बसतो परत. आणि नंतरला मग वहिनीचे ही आमची वहिनी आहे आणि ही 2 नंबर वहिनी. तुम्ही इथं लग्नाचा ब्लॉग पण ह्यांचा तुम्ही बघितला असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलसुद्धा आहे. ह्यांचं लग्न वगैरे सगळं तुम्हाला यूट्यूबमध्ये भेटेल. आणि नंतरला मग आता आम्ही ते हळद वगैरे मीठ टाकतो आहे वहिनी. आणि प्लस नंतरला आता गरम मसाला, तिखट मसाला असं मसाले टाकून घेतो. आणि मग ही कोलंबी बघू शकाल एवढी फ्रेश कोलंबी वाटते. कोलंबीला आधी ते फ्राय वगैरे करतात ना, तसं केलं होतं. आणि मग नंतरला मसाले वगैरे टाकले आणि खूप मस्त वाटत होतं. आणि मग नंतरला माझ्या अण्णाखाली रांगोळी काढायला गेले होते. आणि आमचं पूर्ण अंगण आहे, किती मस्त वाटते ना. ॲक्च्युली लाईट कमी होती पण आम्ही ॲडजस्ट केलं आणि लाईट पण खूप मस्त वाटत होती. आणि बघू शकाल तुम्ही की सगळी साईडची रांगोळी मी काढलेली आहे, म्हणजे मी आणि अण्णांनी मिळून काढलेलीच आहे. त्यानंतरला आमच्यासोबत वहिनीसुद्धा आलेला, कोलंबी करून झाल्यानंतरसुद्धा वहिनी आमच्यासोबत रांगोळी काढायला आल्या होता. आणि मग ते बघायला खूप मस्त वाटत होतं. आणि ते अन्न जे काढतात ना ते मला ॲक्च्युली कळत नव्हतं की अन्न नक्की काय काढतात. पण नंतर जेव्हा रांगोळी फायनल झाल्यावर मला समजलं की हां, अन्न जे काढतात त्यांनी खूप मस्त काढलं होतं. तुम्ही कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला रांगोळी कशी वाटते. आणि हे पूर्ण आमचं अंगण होतं आणि अंगणामध्ये एवढं मस्त वाटत होतं ना की असं वाटत होतं की इथेच राहावं, असं खूप छान वाटत होतं. तर माझी रांगोळी बघा थोडी वाकडी तिकडे आहे, पण ॲडजस्ट करून घ्या. तर तुम्हाला कशी वाटते कमेंट नक्की करा. मला कमेंट्ससुद्धा येत नाही तुमचे, कमेंट करा नक्की. मला तर मला समजणं कसं की माझा ब्लॉग चांगला वाटतो. तर ही आमची जुन्या काळामधली पद्धत आहे. आम्ही दरवर्षी रांगोळी करतो, गणपती असो तर होळी असो तर, पण रांगोळी झालीच पाहिजे. कारण की ज्या दिवशी रांगोळी होत नाही त्या दिवशी पालखी येणं किंवा गणपती येण्यामध्ये काही मजा पण येत नाही. प्रत्येकाच्या घरी रांगोळी असते, ही पारंपरिक पद्धत आहे की प्रत्येकाच्या घरी गणपती येतो किंवा हे येतो म्हणजे पालखी येते तर प्रत्येक दिवशी रांगोळी काढली जाते. कारण की ते खूप वेगळंच आनंद असतं. आणि हे सगळं आपण तुम्हाला माहिती असलं की जिथे आनंद तिकडे फॅमिली, तिकडे सगळं सोहळा असतो आणि खूप मजा येते. तसंच तर आमच्या घरी आता आमच्या घरी बघा तुम्ही कसं वाटते कमेंट करून नक्की सांगा. हे आमचं रात्रीचं व्ह्यू आहे आणि हे सगळं व्ह्यू तुम्ही बघू शकाल. आणि आता आमच्या घरी पालखी येत होती आणि इकडे मी उभी आहे. आणि प्लस माझी बहीण नाचते वरती की तिला काय माहिती काय झालं कारण का. अँड हे सगळं रात्रीचं व्ह्यू आहे, खूप मस्त वाटते. म्हणजे इव्हनिंगचं एकदम रात्र पण नव्हती झालेली. तर हे पूर्ण व्ह्यू आमचं खूप मस्त वाटतं बघायला पण. आणि आमचं खालचं घर होतं. आणि प्लस हे पूर्ण आकाश वगैरे खूप मस्त वाटत होतं. आमची लाईट कमी होती ॲक्च्युली, पण मी ॲडजस्ट केलं. तर पुढचं ब्लॉग बघा कंटिन्यू. सण शिमग्याचा आला हो, शिमग्याचा आला रे चला हवली भवती नाचा हो, हवली भवती नाचा चंदन कातीला सुतारानी. सण शिमग्याचा आला हो, शिमग्याचा आला रे चला हवली भवती नाचा हो, हवली भवती नाचा सण शिमग्याचा आला हो, शिमग्याचा आला रे चला हवली भवती नाचा हो, हवली भवती नाचा चंदन कातीला सुतारानी. इकडे आमची वहिनी एकदम मनापासून रांगोळी काढते आणि तुम्ही बघू शकाल तिथे. आणि प्लस त्यानंतरला ते रांगोळी झाल्यानंतर आमचे व्ह्यूज पण खूप मस्त वाटत होता. आणि पूर्ण अंगण आमचं पूर्ण भरून गेलेलं ॲक्च्युली रांगोळीमुळे. आणि खूप भारी वाटत होतं प्लीज विथ रांगोळी आणि पूर्ण आमचं अंगण. तर कमेंट करून नक्की सांगा गाईस आमची रांगोळी कशी वाटते आणि कशी नाही. तर मग नक्की कमेंट आले पाहिजे, तुमचे कमेंट्ससुद्धा येत नाही, तुम्हाला कमेंट्स पाहिजेत. आणि आमचं पूर्ण घर आहे आणि पूर्ण आमचं व्ह्यूज आहे. तर गाईस तुम्ही बघा खूप मस्त वाटते रांगोळी.
तर तुम्हाला सुद्धा काढायची असेल तुम्ही पण काढली असेल, कारण की प्रत्येकाच्या घरामध्ये रांगोळी काढायलाच लागते, बिकॉज आता होळी आहे, गणपती, त्यासाठी तुम्हाला माहिती आहे. फॅशन शो आलं, फॅशन शो. हे आमचं गाव आणि काय हॅपी होळी बोला, हॅपी शिमगा. आम्ही आता जातोय गावामध्ये. तुम्ही बघू शकाल इथे तर मंडळी, माझा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आणि त्यानंतर माझा ब्लॉग मी इथेच एंड करते. आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये आमच्या घरी पालखी कशी येणार आहे आणि कधी येणार आहे तुम्हाला समजेलच. आणि मग नंतरला सगळे आम्ही लेझिम नसून माझा ब्लॉग मी इथे संपवते. धन्यवाद. असंच माझे व्हिडिओ बघत राहा. देन बाय.